नमस्कार. आज आहे श्रावणातील तिसरा सोमवार आणि आज आपण पाहणार आहोत रत्नागिरी तालुक्यातील श्री विश्वेश्वर मंदिर. हे श्री विश्वेश्वर मंदिर स्वामी स्वरूपानंदांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पावस गावामध्ये आहे. उत्तम कलाकुसर, सुंदर बांधकाम आणि कौलारू पद्धतीचं असं हे मंदिर आहे. कारण मंदिरात प्रवेश केल्यावर आपलं आपसूक लक्ष जातं ते सभामंडपातील जे वासे आहेत त्यांच्या विशिष्ट रचनेकडे आणि आकाराकडे. त्यानंतर दृष्टीस पडतं ते अप्रतिम केलेलं कोरीव काम आणि त्यावर केलेल्या त्या रंगकामामुळे त्याची सुरेखता आणखीन वाढलेली आपल्याला दिसते. इथे तुम्हाला विष्णू आणि लक्ष्मी दिसेल, त्याचबरोबर महिषासुरमर्दिनी आहे. इथे वरती तुम्हाला विविध पर्णवेली, त्याचबरोबर पोपट आणि मोराचं असं सुंदर आणि देखणं कोरीव काम केलेलं आहे. सभा मंडपातून आतमध्ये प्रवेश केल्यावर थेट लक्ष जातं ते गाभाऱ्यातील विश्वेश्वराकडे. तिथेच वरती छतावर देखील अतिशय सुंदर आणि नाजूक असं केलेलं कोरीव काम आहे. मंदिराच्या आवारात विहीर आहे, समोर दीपमाळ आहे. मी गेले तेव्हा बाजूलाच मस्त असा पारिजातकाचा सडा देखील पडला होता. इथे तुम्हाला शिलालेख सुद्धा पाहायला मिळेल. तुम्हाला हे मंदिर माहीत आहे का आणि तुमच्यापैकी कोणी या मंदिराला भेट दिली आहे का हे मला खाली कमेंटमध्ये सांगा. आणि नसेल दिली तर कधी पावसला जाणं झालंच तर या विश्वेश्वर मंदिराला आवर्जून भेट द्या. थँक्यू.